रोमहर्षण हे वेदव्यास यांचे परमशिष्य होते. खरे तर ते सूत जातीचे होते, पण महर्षी वेदव्यास हे उदार मतवादी होते. त्यांनी रोमहर्षणाची हुशारी आणि त्याला शास्त्रपुराणांची असलेली आवड लक्षात घेऊन त्यांना आपला शिष्य म्हणून स्वीकारले आणि रोमहर्षणाने या सर्व गोष्टीचे चीजही केले. त्यांनी पुराणांचा अगदी मन लावून अभ्यास केला. त्यामुळे त्यांची प्रतिभा दिवसेंदिवस बहरतच गेली. खरोखर इथे जातीचा प्रश्न किती गौण आहे हे या रोमहर्षणाने दाखवून दिले. यांनी शास्त्रांच्या अभ्यासानंतर काही ग्रंथांची पण रचना केली. वेदव्यासाने रोमहर्षणांना सर्व पुराणे शिकवली. त्यांनी ती सर्वच्या सर्व आत्मसात केली. ते पाहून गुरु व्यास महर्षी यांनी त्यांच्यावर कृपा केली किंवा ते त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांना आशीर्वाद दिला की तू सर्व पुराणांचा सर्वोत्तम वक्ता होशील. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरूंची आज्ञा घेऊन ते विविध ऋषींच्या आश्रमांना भेट देऊ लागले. त्यांच्याशी पुराणातील विविध विषयांवर चर्चा केली. ते अनेकदा नैमिषारण्यातील अनेक ऋषींचीही भेट घेत असत. त्यांच्या पुराण कथा ऐकून अनेक ऋषी त्यांना मान देत असत. त्यांना उच्चासनावर बसवून त्यांची पूजा करत. त्यांची पुराण कथा ऐकण्यासाठी विविध भागातून अनेक ऋषी येत असत. नैमिषारण्यात अनेक वृद्ध ज्ञानी ऋषी होते. त्यापैकी कोणी त्यांना एखादा प्रश्न विचारी आणि त्यांना म्हणत असे की या प्रश्नाचे उत्तर ज्या पुराणातील कथेत असेल तीच कथा तुम्ही आम्हाला सांगा. मग रोमहर्षण हसून म्हणत असतात की अशी कोणती गोष्ट आहे की जी या पुराणात सांगितलेली नाही आहे? कारण या सर्व गोष्टी माझ्या महान श्रेष्ठ अशा गुरुजींनी सर्व पुराणातून सांगितलेल्याच आहेत. असे म्हणून ते आपल्या गुरूंना आणि जमलेल्या सर्व श्रेष्ठ ज्येष्ठ श्रोत्यांना वंदन करून कथा सांगायला सुरुवात करत असत. असे हे पुराण कथा सांगणारे रोमहर्षण यांचा मृत्यू मात्र अत्यंत दुर्दैवाने आणि केवळ गैरसमजाने झाला. त्याची हकीकत अशी आहे की ऋषी शौनक यांनी 12 वर्षे चालणाऱ्या एका दीर्घ यज्ञाचे आयोजन नैमिषारण्यात असलेल्या त्यांच्या आश्रमात केले होते. त्यासाठी खूप लांबून अनेक ऋषी आले होते. सकाळी यज्ञकर्म चालत असे, पण दुपारचे भोजनोत्तर तेथील सर्वांना सायंकाळपर्यंतचा वेळ रिकामाच असे. या रिकाम्या वेळात ज्ञानार्जन आणि त्याबरोबर थोडे मनोरंजन पण व्हावे या उद्देशाने रोमहर्षणांना पुराण कथन करण्यासाठी मोठ्या सन्मानाने पाचारण करण्यात आले होते. त्यांना बसण्यासाठी एक उच्च आसन म्हणजे व्यासपीठ तयार करण्यात आले होते. ते फुलांच्या माळांनी सजवले होते. रोमहर्षणांच्या आगमनानंतर शौनक ऋषींसह सर्वांनी त्यांचे स्वागत केले, त्यांची पूजा केली व त्यांना व्यासपीठावर बसण्याची विनंती केली. व्यासपीठावरील आसनावर बसून रोमहर्षण रोज पुराण कथन करीत असत. त्यांच्या भोवती खाली दर्भासनावर बसून सर्व ऋषी ते श्रवण करीत असत. हा उपक्रम अनेक दिवस सुरू होता. त्याच सुमारास कुरुक्षेत्रावर कौरव पांडवांचे युद्ध सुरू झाले होते. युद्धात होणारा भयंकर विनाश लक्षात घेऊन श्रीकृष्णाचे थोरले बंधू बलराम यांनी युद्धात भाग घेतला नाही आणि ते तीर्थयात्रेसाठी निघून गेले. मग फिरत फिरत ते नैमिषारण्यात शौनक ऋषींचे आश्रमात आले. त्यांना मान देण्यासाठी सर्व ऋषी उभे राहिले व त्यांना वंदन केले. बलराम श्रीकृष्णाचे ते थोरले बंधू आणि श्रीकृष्ण साक्षात भगवंताचा अवतार, तर बलरामजी हे शेषाचा अवतार आहे हे तेथील सर्वांनाच ज्ञात होते. यासाठी त्या सर्वांनी त्यांना उभे राहून वंदन केले. पण कथा सांगण्यासाठी रोमहर्षण व्यासपीठावर बसले होते. त्यांनी मात्र बलरामांना वंदन केले नाही. ते उठून उभे राहिले नाहीत. या रोमहर्षणाने आपला अपमान केला आहे. हा व्यासांचा शिष्य असला तरी तो आपल्यापेक्षा कनिष्ठच आहे असा विचार करून क्रोधित झालेल्या बलरामांनी मागचा पुढचा काही एक विचार न करता त्याचा वध केला.
एका क्षणात हे सारे घडले. ते पाहून शौनक ऋषी म्हणाले, बलरामजी, अहो तुम्ही हे काय केलेत? तुमच्या हातून ही ब्रह्महत्येचे मोठे पाप घडले आहे आणि तुम्ही आम्हा सर्वांचे तर खूपच अहित केले आहे. अहो आता हे नुकसान कसे भरून काढणार? कारण रोमहर्षण यांच्या मृत्यूबरोबर त्यांना प्राप्त असलेली सर्व पुराण विद्याच कदाचित लोप पावेल. आता पुराण कथन करणारा यांच्यासारखा दुसरा कोणी वक्ता असेलच असे नाही. हे ऐकून बलरामांना फार दुःख झाले. ते म्हणाले की मी खरंच अपराधी आहे. मला माहीत नव्हते की रोमहर्षण इतके मोठे ज्ञानी आहेत. मी केवळ त्यांनी मला बंधन केले नाही हा माझा अपमान समजलो. मग शौनक ऋषी त्यांना म्हणाले की अहो बलरामजी, जो व्यासपीठावर बसून पुराण कथन करतो तो त्यावेळी सर्वश्रेष्ठच असतो. व्यासपीठावर बसलेल्याने कोणाला उभे राहून वंदन करायचे नसते, तर त्यांनाच सर्वांनी वंदन करायचे असते. तो त्या ज्ञानी माणसाचा, ज्ञानाचा फार मोठा सन्मान समजला जातो. मग बलरामाने क्षमायाचना केली व म्हणाले की बंद झालेली कथा पुन्हा कशी सुरू होईल? तेव्हा शौनक ऋषी म्हणाले की या रोमहर्षणाचा पुत्र उग्रश्रवा पण विद्वान आहे. त्याला नैमिषारण्यात पाचारण करूया. आणि मग उग्रश्रवाला नैमिषारण्यात पाचारण करण्यात आले. बलरामांनी झाल्या प्रकाराबद्दल उग्रश्रवाची पण माफी मागितली. ब्रह्महत्येच्या पापनिवारणार्थ ते तीर्थयात्रेला निघून गेले आणि मग तेथील पुराणकथन रोमहर्षणाचा पुत्र उग्रश्रवाने पूर्ण केले.